गुढीपाडवा तसा अनेक अंगानं अनेक अर्थानं महत्वाचा सण. खरं तर मराठी नववर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं आणि हे जे आहे ते गुढीपाडवा सण शेतकऱ्यांसाठी सुद्धा अतिशय महत्वाचा असतो. आपल्या सगळ्यांना माहित आहे 1 जानेवारीला जे आहे ते इंग्रजी नववर्ष सुरू होतं, 1 एप्रिलला आर्थिक वर्ष सुरू होतं, तर व्यापाऱ्यांचं जे आहे ते लक्ष्मीपूजनाला नववर्ष सुरू होतं. मात्र शेतकऱ्याचं नवीन वर्ष जे आहे ते गुढीपाडव्याला सुरू होतं आणि याच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जे आहे ते शेतकरी जे आहेत ते सालगडी सालदार ठरवत असतात. हीच प्रक्रिया आता नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील बारा येथे पार पडली. आपण हे सगळं प्रक्रिया कशी असते, नेमकी ग्रामीण भागात सालगडी कशी ठरवले जातात, सालदार कसे ठरवले जातात, हेच या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हो, काय सांगाल? खरं तर गुढीपाडव्याला सालगडी ठरवल्या जातात, नेमकी प्रक्रिया कशी असते? ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा सण हा मोठा उत्साहाचा गुढीपाडवा आहे. या दिवशी नवीन वर्षाची जशी सुरुवात व्यापारी लक्ष्मीपूजनला करतात, त्याच पद्धतीने शेतकरी हा गुढीपाडव्याला सुरुवात करतो. आणि खरीप हंगामाची तयारी या वर्षापासून सुरू होते. का तर सगळे जे पिकं असतात शेतकऱ्यांचे आतापर्यंत याच्यामध्ये झालेले असतात आणि खरीप हंगामाच्या पेरणीच्या मुहूर्तावर गडी ठरण्याची सालगडी ठरण्याची पद्धत आहे. निश्चित यांनी ती पद्धत सांगितली. आपल्यासोबत या शेतीचे मालक आहेत, या जी केळी बाग आहेत ती सुद्धा यांचीच आहे. मग काय सांगाल, काय नाव आहे, किती एकर शेती आहे, आपल्याकडे किती सालगडी आहेत? माझं नाव संतोष मल्हारराव वारकड, बारड येथील शेतकरी आहे मी. माझ्याकडे ते 30 एकर जमीन आहे आणि 30 एकर जमिनीमध्ये आम्ही कमीत कमी 5 गडी आम्हाला लागतात दरवर्षी काम करण्यासाठी. आणि गडी ठरवण्याची पद्धत जी असते, दरवर्षी पाडव्याला या दिवशी आम्ही नवीन गडी ठेवत असतो. आता आमच्याकडे गडी आहेत ते 20 वर्ष झालं आमच्याकडे कंटिन्यू आहेत ते. तर त्यांनी त्यांच्या हिशोबाने त्यांनी म्हणलं तेवढं साल आम्ही दरवर्षी देतो. शेतीमध्ये उत्पन्न किती व्हायला, खर्च किती व्हायला यांना त्यांना काही देणं घेणं नाही. आम्हाला मालकांना आमच्या हिशोबाने साल दिलं, त्याच्यामध्ये गडी खुश राहतात, त्याच्यातच आम्हाला तो आनंद मिळतो. याच्यापेक्षा काही नाही. जसं आता गव्हर्नमेंटचे धोरण राहतं ते धोरण काही आम्हाला काय तेवढे चांगले वाटत नाही. बरं, आज काय साल ठरलंय? आज त्यांना गेल्या वर्षी 1,11,000 रुपये होतं. त्यांचीच मागणी केल्यानुसार आज या वर्षी 1,21,000 रुपये दिले. साल 12 महिन्याचं असते. 3 मन ज्वारी आणि 3 मन गहू याच्यामध्ये द्यायचं असतं. असं साल ठरलेलं आहे त्यांचं. पण वर्षभर काम करायचंय, तुम्ही 1,21,000 रुपये देतात, ती रक्कम जरी मोठी असली तरी वर्षभर पुरते का माणूस म्हणून त्यांना? शेतीमध्ये लागणारा खर्च आणि त्याचं उत्पन्नाचं आजही शासनाला किंवा प्रशासनाला किंवा कुठल्याही घटकाला याची ताळेबंद लावायला हवा. त्यावेळेस आम्ही सांगू तुम्हाला खर्च किती व्हायला, नांगरटीला पैसे किती लागाले, ते फवारणी काय भाव झाली, खत काय भाव झाला, लेबर भेटणं आले, तर या सगळ्या अनंत अडचणीला तोंड देऊन शेतकरी सध्या कोण्या याच्यामध्ये काम करतोय ते आम्ही सांगू शकत नाही. अशी परिस्थिती आहे. ती जमिनी वडलोपर्जित असल्यामुळे विकता बी येत नाही आणि ते करता बी येत नाही, अशी परिस्थिती आहे. जेवढं आलं तेवढं उत्पन्न साध्य करायचं आणि प्रपंच भागवायचा. आमच्यासोबत लेबरचा, गड्याचा, कामगाराचा आम्ही शेतकरी माणूस या निमित्तानं आम्ही करतो. आणि जे आपण बघतो शेतकरी होते, द्यायची दानत आहे, इच्छा आहे, मात्र जे शेतीचा ताळमेळ आहे यातून एवढेच पैसे देऊ शकतो अशा त्यांच्या भावना व्यक्त केल्या. काय नाव आहे, किती वर्षापासून सालदार म्हणून काम करता? विक्रम गणपती कोरे, राहणार कलंबर. इथं मी वारकड साहेबाच्या इथं 20 वर्ष झालं. हा 20 वर्ष झालं. चांगला आनंद आहे, मालक चांगले आहेत, सगळा आनंद आहे. तर मला सांगा, 20 वर्षापासून तुम्ही काम करताय, जेव्हा तुम्ही सालदार म्हणून सुरुवातीला काम सुरू केलं त्यावेळेस किती साल होतं वर्षाला? वर्षाला 2,500 रुपये साल. तेव्हापासून मी नोकरी करतो. 2,500 रुपयात 12 महिने काढायचे? 12 महिने काढायचे. हो. आणि माल? माल नव्हता तेव्हा, माल नव्हता. आता किती ठरलं? आता 1,21,000 रुपये साल ठरलं. 3 मन गहू, 3 मन ज्वारी. आता मला दोन्हीतला फरक सांगा. 20 वर्षाखालचे 2,500 आणि आताचे 1,21,000 यात काय फरक वाटतंय? फरक म्हणता काय, आताची 1,21 बी परवड खाय ना, पहिलेचे 2,500च परवड खात दिले. हो. कशामुळे काय बदल झाले? बदल म्हणजे काय, जसं वाढल्या गेलं ना सगळं, महागाई वाढली. तेव्हा 12 रुपयाला पाव किलो तेल होतं, आता 150 रुपयाला किलो झाले. काय पुरवठे काय आले, साखर 45 रुपये किलो, स्वस्त काहीच नाही ना. तेव्हा 4 आण्याला तोटा होता. आता आम्ही गरीब परिस्थितीने तोटा खात गेल्या. आता केवढ्याला झाला, 5 रुपयाला तोटा झालाय. अजून काय काय भाव वाढले 20 वर्षात तुलनेत? या 20 वर्षामध्ये संपूर्ण भाव वाढलेत ना. फक्त काड्याची डबी सोडून बाकीचे सगळ्याचे भाव वाढलेत. काड्याच्या डबीचे हातातच हात. दुसरे सालगडी आपल्यासोबत, काय नाव आहे, तुम्ही किती वर्षापासून काम करता? मी 8 वर्षापासून करतो. पुरते का 1,21,000? 1,21,000 पूर्ण मध्ये आता ते देईच नाहीत ना. मालकाला पण आले म्हणतात, आम्ही कुठून देऊ म्हणतात. आता काय करू मग, आमची तर मजबुरी आहे काम करायची. बरं, सुख दुःख आलं मग? सुख दुःख आला तर तेवढ्याच पैशात करा.
खावा विकून करावं तेवढ्या. दुसरे सालदार आपल्यासोबत. काका या पुढं. काय नाव आहे? कोंडीबा लालू भैरवार. किती वर्ष काम करता? मी बरेच वर्ष करतो. बर. 15-16 वर्ष झाली. बर. हो, नोकरी. इथंच. हो. बरं झालं सगळं. हो. काय वाटते काय केलं पाहिजे? समजा ठीक आहे, मालकाने सांगितलं की त्यांची द्यायची इच्छा आहे, मात्र शेतीत उत्पन्न होत नाही. म्हणजे सरकारनं काही केलं पाहिजे का सगळ्या गोष्टीसाठी? सरकारनं नोकरी घ्यायला आम्ही करायला काम शेतात. बाहेरगावची व्हा आम्ही. हो. यांच्या भावना आपण समजू शकतो. हे जे आहे ते आता 1,21,000 रुपये साल ठरले. खरं तर सरकारने काय केलं पाहिजे हे यांना सांगता येत नसलं तरी नक्की एक सूर असा ग्रामीण भागात उमटतो की हे जे कामगार आहेत, हे सालदार आहेत, यांच्यासाठी सुद्धा सरकारने एक धोरण ठरवलं पाहिजे, अशी सुद्धा एक मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र आपण जर बघितलं, सरकारने ज्या योजना काढल्या त्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. यांच्याकडे सरकार कधी येईल हे एक प्रश्न आहे. मात्र असं असलं तरी वर्षभर जे आहे ते आनंदानं समाधानं काम करणारे हे लोक बघितलं की जगण्याला नवी ऊर्जा, उमेद मिळते. ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.